हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? मजेत? गुड. VSAK फिजिक्स बाबा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, VSAK फिजिक्स बाबा हे चॅनल तुम्हाला फिजिक्सचा भक्त करणार आहे. म्हणजेच फिजिक्सचे बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंतचे सर्व कन्सेप्ट क्लिअर करून तुम्हाला नीट, JEE आणि MSCET सारख्या एक्झाममध्ये चांगला स्कोर आणण्यास मदत करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या सिरीज ऑफ व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचा क्लास 12चा चॅप्टर 3 दॅट इज कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन या चॅप्टरच्या एक्झरसाइजचं सोल्युशन घेत आहोत. हा या सिरीजचा तिसरा व्हिडिओ आहे. याच्या अगोदर 2 व्हिडिओ लेक्चर झालेले आहेत. ते तुम्ही पाहिलेच असतील. ते तुम्ही पाहिले नसतील तर कृपया त्याची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये देईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देईल. ओके, तर ती प्लेलिस्टची लिंक तुम्ही पहा, सर्व व्हिडिओ पहा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन 7 टू क्वेश्चन 10 जे की थिओरिटिकल क्वेश्चन्स आहेत, या क्वेश्चनचं सोल्युशन पाहणार आहोत. आणि या सिरीज ऑफ लेक्चर्समध्ये मी पेन अँड पेपर मेथडचा वापर करतोय. म्हणजे तुम्हाला पेननी लिहून दाखवतोय की आन्सर काय काय लिहायला पाहिजे. कृपया व्हिडिओ पाहत असते वेळेस झोपून किंवा आरामशीर व्हिडिओ पाहू नका. व्हिडिओ पाहत असते वेळेस वही पेन घ्या आणि जे पॉईंट मी मेन्शन करतोय ते पॉईंट त्या सिक्वेन्सने लिहून त्याचं एक मॉडेल आन्सर तयार करा. राईट. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा. तर चला आपण क्वेश्चन नंबर 7 पाहूया. ओके, क्वेश्चन नंबर 7 पाहूया. काय बघा क्वेश्चन नंबर 7. व्हॉट इज परफेक्टली ब्लॅक बॉडी? हाऊ कॅन इट बी रिअलाइज्ड इन प्रॅक्टिस? राईट. परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे काय आणि ती प्रॅक्टिसमध्ये कशी रिअलाइज होऊ शकते. ओके, तर अगोदर आपल्याला डेफिनेशन विचारलेली आहे परफेक्टली ब्लॅक बॉडीची. राईट. तर आन्सरमध्ये आपण लिहूया, हे टाका परफेक्टली ब्लॅक बॉडी. राईट. डेफिनेशन आहे अ बॉडी विच ॲब्झॉर्ब ऑल incident radiant energy on it is called right perfectly black body. ओके, तर अशी बॉडी जी की त्याच्यावर येणारी सगळी एनर्जी ॲब्झॉर्ब करते त्याला आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणतो. राईट. सो फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन दॅट इज A इक्वल टू 1. एची किंमत काय आहे? 1 आहे, कारण ते सगळं ॲब्झॉर्ब करते. कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन T इक्वल टू 0 आणि R म्हणजे कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शनसुद्धा 0 आहे. ओके, सो देर इज नो परफेक्टली ब्लॅक बॉडी इन नेचर. राईट. देर इज नो परफेक्टली ब्लॅक बॉडी इन नेचर. नेचरमध्ये आत्तापर्यंत परफेक्टली ब्लॅक बॉडी असा काही सबस्टन्स आपल्याला सापडलेला नाही. पण तरी आपण लॅम्प ब्लॅक ज्याचे की कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन हे 0.95 आहे. म्हणजे हे 95% इन्सिडेंट रेडिएशन ॲब्झॉर्ब करते. आणि दुसरा आहे प्लॅटिनम ब्लॅक जसे की कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन हे 0.98 आहे. म्हणजे जे की 98% रेडिएशन ॲब्झॉर्ब करते. ओके, आता प्रॅक्टिकलमध्ये परफेक्टली ब्लॅक बॉडी आपल्याला फेरी नावाच्या सायंटिस्टने दिली. कोणी? फेरी. सो सायंटिस्ट फेरी gave the construction of किंवा gave the perfectly black body
त्याला आपण म्हणतो फेअर इज परफेक्टली ब्लॅक बॉडी. काय म्हणतो आपण? फेअर इज परफेक्टली ब्लॅक बॉडी. तर आपण बघूया फेअर इज परफेक्टली ब्लॅक बॉडी. हे PBB शॉर्ट फॉर्म वापरू नका तुम्ही, पूर्ण लिहा परफेक्टली ब्लॅक बॉडी. ओके. तर बघा कन्स्ट्रक्शन बघूया याचं कसं आहे ते. कन्स्ट्रक्शन त्यांनी काय काय केलं बघूया अगोदर. तर फेरी साहेबांनी एक हॉलो मेटॅलिक डबल वॉल्ड स्पियर घेतला. राईट. तर डायग्राम काढू अगोदर आपण. तर डायग्राम बघा तुम्ही विथ द हेल्प ऑफ राईट कंपास वगैरे काढा, पूर्ण गोल आला पाहिजे. राईट. मी डायरेक्टली काढून दाखवतो तुम्हाला. तर त्यांनी एक असं स्पेरिकल मेटॅलिक स्पियर घेतला असं म्हणूया आपण. त्यांनी एक मेटॅलिक स्पियर घेतला. राईट. आणि ह्या मेटॅलिक स्पियरला एक छोटंसं छिद्र ठेवलं बघा. हे डबल वॉल्ड आहे, हॉलो आहे. हॉलो डबल वॉल्ड मेटॅलिक स्पियर. काय घेतलं? हॉलो डबल वॉल्ड मेटॅलिक स्पियर. ओके. आणि ते एक ह्याला अपर्चर आहे. त्याची इनर वॉल जी आहे कोट केलेली आहे. इनर वॉल लॅम्प ब्लॅकनं वगैरे कोट केलेली आहे. ओके. इनर वॉलला असं कोटिंग केलेली आहे. ओके. व्यवस्थित डायग्राम काढा. इनर वॉल अशी कोट केलेली आहे पूर्णतः. ओके. आणि ह्या दोन वॉलमध्ये वॅक्यूम आहे. वॅक्यूम म्हणजे निर्वात पोकळी म्हणतो आपण त्याला. इथली पूर्ण एअर काढून घेतलेली आहे. राईट. तर हे आहे तुमचं आउटर वॉल किंवा आउटर स्पियर म्हणूया आपण. ही आहे वॅक्यूम. ह्या दोघांच्यामध्ये काय आहे? वॅक्यूम. आणि ही आहे इनर स्पियर. इनर स्पियर. ओके. आणि हे जे आहे हे अपर्चर आहे. अपर्चर ऑर होलसुद्धा म्हणतो आपण. अपर्चर ऑर होल. आणि ह्या अपर्चरच्या एक्झॅक्टली अपोजिट, डायमेट्रिकली अपोजिट इथे एक कोनिकल प्रोजेक्शन केलं आहे बघा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इथे एक कोनिकल प्रोजेक्शन केलं आहे. ह्याला आपण म्हणूया कोनिकल प्रोजेक्शन. ओके. तर ही डायग्राम काढायची आपला. कन्स्ट्रक्शन बघूया आपण काय काय लिहायचं आहे आपल्याला. ओके. सो फेअर इज ब्लॅक बॉडी. फेअर इज ब्लॅक बॉडी consist of a hollow म्हणजे पोकळ, डबल वॉल्ड hollow double walled metallic sphere with narrow opening called aperture or hole. म्हणजे अपर्चर नॅरो ओपनिंग म्हणजेच अपर्चर बरं का. त्याला कॉल माहिती गरज नाही. नॅरो ओपनिंग ऑर अपर्चर असं म्हणूया. त्याला O पॉईंट देऊया आपण. समजा हे O आहे, याचं नाव O आहे. ओके. इथं आपण O काढलं. सो इनर जे वॉल आहे राईट. सो इनर सरफेस असं म्हणू आपण. इनर सरफेस काय केलं आपण? इनर सरफेसला सांगा. त्याला कोट केलेलं आहे आपण. राईट. ऑफ इनर स्पियरचा इनर सरफेस बघा इज कोटेड विथ लॅम्प ब्लॅकने कोट केलेला आहे. ओके. आणि दोन स्पियरच्या मध्ये राईट वॅक्यूम केलेला आहे. सो देर इज वॅक्यूम बिटवीन टू स्पियर्स. कशासाठी? टू मिनिमाइज ES पाहिजे तर टू मिनिमाइज लॉस ऑफ हीट बाय कंडक्शन अँड कन्व्हेक्शन. कंडक्शन आणि कन्व्हेक्शन मेथडनी हीट लॉस नाही व्हायला पाहिजे म्हणून आपण इथं व्हॅक्यूम केलेलं आहे. ओके. नेक्स्ट घेऊ आपण कोनिकल प्रोजेक्शनमध्ये सांगायचं आहे. सो देर इज
कोनिकल प्रोजेक्शन कुठं आहे तो प्रोजेक्शन एक्झॅक्टली डायमेट्रिकली अपोजिट टू अपर्चर. कळलं का? कोनिकल प्रोजेक्शन आहे. आणि कशामुळे कोनिकल प्रोजेक्शन काय करते बघा, लक्षात घ्या. हे बघा, अशी लाईट रे किंवा हीट रे आली आणि त्या कोनिकल प्रोजेक्शन पडली तर तो असा रिफ्लेक्ट होणार इकडं, राईट. रिफ्लेक्ट होऊन पुन्हा परत रिफ्लेक्ट होणार, राईट. परत रिफ्लेक्ट होणार असं इकडं, ओके. परत असं इकडे रिफ्लेक्ट होणार आणि असं मल्टिपल रिफ्लेक्शन येणार. जर इथं कोनिकल प्रोजेक्शन नसता तर नॉर्मल इन्सिडेंट झाला असता, राईट. नॉर्मल इन्सिडेंट झाला असता आणि बॅकवर्ड रिफ्लेक्शन झाला असता, राईट. तर कोनिकल प्रोजेक्शन काय करते लिहूया आपण. कोनिकल प्रोजेक्शन अवॉइड्स नॉर्मल इन्सिडन्स and backward reflection of incident radiations. ओके. तर हे झालं तुमचं कन्स्ट्रक्शन. बघा काय केलेलं अगोदर आपण डेफिनेशनला 1 मार्क आहे बघा. डेफिनेशनला 1 मार्क आहे, ओके. त्याची डेफिनेशन जी आहे, ओके, डेफिनेशनला 1 मार्क. आणि हाऊ इट कॅन बी रिअलाइज इन प्रॅक्टिस म्हणजे इथून तुम्हाला लिहायचं आहे कन्स्ट्रक्शनपासून. कन्स्ट्रक्शनला 1 मार्क आणि वर्किंग लिहूया आता आपण. वर्किंगला 1 मार्क, ओके. तर नेक्स्ट आहे तुमचं वर्किंग, ओके. तर 3 मार्काचा किंवा 4 मार्काचा प्रश्न असेल आणि त्यामुळे तुम्हाला थोडंसं लेंदी उत्तर लिहायला लागेल इथं, ओके. तर वर्किंगमध्ये काय लिहायचं आपल्याला. रेडिएशन कुठून यायलं आहे, हे अपर्चरमधून यायलं आहे, राईट. अपर्चरमधून आला की इथे येऊन कोनिकल प्रोजेक्शनवर पडायला आहे. कोनिकल प्रोजेक्शन पडल्यामुळं तो रिफ्लेक्ट इनसाइड द स्पिअर व्हायला आहे. किती वेळा, अनेक वेळा, राईट. तर आपण म्हणूया द रेडिएशन enters the sphere from aperture, right. Then fall on conical projection and reflected multiple times. It is very important, multiple times inside sphere, ओके. आता इनर वॉल काय केले आपण. इनर वॉल ही बघा, ही इनर वॉल आपण काय केली आहे, लॅम्प ब्लॅकने कोट केलेली आहे. लॅम्प ब्लॅकची प्रॉपर्टी काय ते इथं सांगितलं तुम्हाला मी. लॅम्प ब्लॅक 95% रेडिएशन ॲब्झॉर्ब करते, राईट. तर प्रत्येक रिफ्लेक्शनच्या वेळेस 95% रेडिएशन ॲब्झॉर्ब करायचे आणि उरलेले 5% रिफ्लेक्ट करायचे, राईट. तर तेच लिहायचं आपल्याला. एव्हरी काय करायचं आपल्याला असं लिहा, नाही तर ॲट each reflection, right, lamp black absorb 95% of heat and 5% is reflected back, okay. 5% reflected होते, right. So after few reflections almost after few reflection almost 100% of energy is absorbed, right. 100% of energy absorb होते. आणि अशा प्रकारे ही. So in this way perfectly black body, in this way perfectly black body is realized in practice, right. तर अशा प्रकारे प्रॅक्टिसमध्ये आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी आणतो.
राईट. तर हेच होतं त्याचं क्वेश्चन होतं की हाऊ इट इज रिअलाइज्ड इन प्रॅक्टिस. ओके. तर क्वेश्चन तुम्हाला समजलं असेल, व्यवस्थित लिहून घ्या, पॉज करून पूर्ण उत्तर लिहून घ्या आणि मग पाठ करायचं नाही बघा, समजून घेऊन आपल्या वाक्यामध्ये त्याला लिहायचा प्रयत्न करायचा. ओके, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8 पाहूया. ओके, क्वेश्चन नंबर 8 पाहूया. क्वेश्चन नंबर 8मध्ये आपल्याला 2 स्टेटमेंट सांगायचे आहेत बघा. काय म्हणते, स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ अँड वियन्स डिस्प्लेसमेंट लॉ. विन्स म्हणा किंवा वियन्स म्हणा. ओके, त्या स्टेटमेंट आपल्याला द्यायचे आहेत, फक्त एक्सप्लेनेशन वगैरे जास्त काही द्यायचं नाही. तर पहिलं घेऊया आपण स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ. राईट, स्टीफन बोल्ट्झमन लॉ. ओके, तर अगोदर मी तुम्हाला सर्वात सोपी ह्याची स्टेटमेंट सांगतो. स्टीफन बोल्ट्झमन लॉची स्टेटमेंट 2-3 प्रकारे आपण देऊ शकतो. मिनिंग तोच आहे बघा, पण त्याला आपण 2-3 प्रकारे सांगू शकतो. तर पहिला वे आहे त्याचा, द इमिसिव्ह पॉवर ऑफ perfectly black body is directly proportional to fourth power of its absolute temperature. Okay, absolute temperature. So emissive power is directly proportional to fourth power of its absolute temperature. ओके, आणि त्यामुळे ह्याला फोर्थ पॉवर लॉ सुद्धा म्हणतात. ह्याला दुसरं नाव काय आहे, फोर्थ पॉवर लॉ. कळते का, फोर्थ पॉवर लॉ सुद्धा म्हणतात त्याला. आणि आपल्या 11वी-12वीच्या सिलेबसमध्ये एकच लॉ आहे ज्याच्यामध्ये फोर्थ पॉवर आहे, किंवा एकच इक्वेशन आहे ज्याच्यामध्ये फोर्थ पॉवर आहे. राईट, ती सगळ्यात सिम्पलेस्ट किंवा स्टेटमेंट आहे बघा, सर्वात सिम्पलेस्ट स्टेटमेंट आहे. आता इमिसिव्ह पॉवरला आपण म्हणू शकतो एनर्जी रॅडिएटेड पर युनिट टाईम पर युनिट एरिया. आणि याच्यावर आपण दुसरी स्टेटमेंट घेऊया, द एनर्जी रॅडिएटेड पर युनिट टाईम पर unit area by a perfectly black body is directly proportional to तो बाकी पुढचं सेम येईल बघा, ऑफ पासून सेम येईल. कळलं का. तर इथं फक्त इमिसिव्ह पॉवर जागी आपण लिहिलं एनर्जी रॅडिएटेड पर युनिट टाईम पर युनिट एरिया. तर ही इमिसिव्ह पॉवरची डेफिनेशन आहे. ओके, बाकी पुढचं सेम येईल, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ओके, म्हणजे आपण ह्याला म्हणतो आर, इमिसिव्ह पॉवरला आपण आर दर्शवतो, आणि परफेक्टली ब्लॅक बॉडी असल्यामुळे आपण बी म्हणूया, इज डायरेक्टली T⁴. ओके, ते जर इक्वेशन झाल्याचं आणि जे कॉन्स्टंट येतं आहे, सो आर बी इक्वल टू सिग्मा T⁴. आणि ह्याच कॉन्स्टंटला आपण स्टीफन्स कॉन्स्टंट म्हणतो. काय, सिग्माला काय म्हणतो आपण, स्टीफन्स कॉन्स्टंट. राईट, सिग्मा इज इक्वल टू स्टीफन्स कॉन्स्टंट. ओके, सेकंड लॉ पाहूया. सेकंड आहे विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. राईट, तर विन्स डिस्प्लेसमेंट लॉ जे एनर्जी स्पेक्ट्रम आहे परफेक्टली ब्लॅक बॉडीचा त्याच्याबद्दल आहे. त्याच्यामध्ये जे मॅक्सिमम इमिसिव्ह पॉवर ज्या वेवलेंथला असतो, राईट, ते प्रोपोर्शनल असते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ओके, बघूया आपण द वेवलेंथ ज्याला आपण लॅम्बडा एम म्हणतो, ऑफ मॅक्सिमम वेवलेंथ ऑफ मॅक्सिमम इंटेन्सिटी ऑफ
emission of black body, the wavelength of maximum intensity, wavelength of maximum intensity, ज्याला की आपण लॅम्बडा एम ने दर्शवतो. ब्लॅक बॉडी कसं आहे, ब्लॅक बॉडी रेडिएशन म्हणा वाटलं तर रेडिएशन इज इनवर्सली proportional to absolute temperature of black body म्हणा वाटलं, black body, absolute temperature of black body, right? So lambda m is inversely म्हणले म्हणून 1 upon घेऊया, is equal to absolute temperature. So lambda m ह्याच्यावर म्हटलं आपला इक्वल टू बी अपॉन ॲब्सोल्यूट टेम्परेचर टी, आणि या बीला आहे व्हीएन्स कॉन्स्टंट, ओके. फक्त आपल्याला लॉज स्टेट करायचे होते, तर दोन्ही लॉ आपण इथं स्टेट केले आहेत. ओके, तुम्हाला क्वेश्चन नंबर 7 आणि 8 कळाला असेल. वळूया पुढच्या क्वेश्चनकडे. ओके, तर क्वेश्चन नंबर 9 पाहूया. क्वेश्चन नंबर 9 आहे पहा, एक्सप्लेन स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्यूशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन, राईट. तर हा 4 मार्काचा क्वेश्चन येईल. दिस इज अ 4 मार्क क्वेश्चन. ओके, आता हा थोडा लेंदी क्वेश्चन आहे, थिओरिटिकल क्वेश्चन आहे, आणि जर मी तर पूर्ण लिहून देत बसलो तर व्हिडिओची लेंथ वाढेल आणि तुम्हाला सुद्धा बोर होईल, राईट. त्यामुळे ह्याच्यामध्ये कोणत्या स्टेप्स लिहायच्या ते मी तुम्हाला बुकवरून सांगणार आहे, ठीक आहे. तर सर्वात पहिले तुम्हाला लिहायचं आहे डेफिनेशन ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. कळलं का? डेफिनेशन ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी आपण क्वेश्चन नंबर 7 मध्ये डिस्कस केलेली आहे, राईट. तुम्हाला समजलं असेल किंवा समजलं नसेल तर परत व्हिडिओ एक वेळेस चेक करा, याच व्हिडिओमध्ये आहे. ओके, डेफिनेशन झाली की त्यानंतर तुम्हाला इथं बुकमध्ये मी अंडरलाईन करून देतो कोणते पॉईंट लिहायचे ते, राईट. तर आपलं हे महाराष्ट्र स्टेट बोर्डचं बुक आहे बघा, त्यामध्ये पेज नंबर 69वर, राईट, 12चं आहे, चॅप्टर 3 कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशनमध्ये पेज नंबर 69वर 3.14 मध्ये आहे स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन, राईट. तर हे पूर्ण लिहायची गरज नाही आपल्याला, काही इम्पॉर्टंट पॉईंट आपण लिहूया. ओके, तर पहिल्यांदा हा पॉईंट लिहूया आपण, द रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया बाय ब्लॅक बॉडी डिपेंड ऑन इट्स टेम्परेचर, राईट. ओके, म्हणजे इमिसिव्ह पॉवर म्हणतो आपण, इमिसिव्ह पॉवर हे टेम्परेचरवर डिपेंड आहे. आणि इथं हॉट ऑब्जेक्टच्या लिहा, परफेक्टली ब्लॅक बॉडी रेडिएट्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इन लार्ज रेंज ऑफ फ्रिक्वेन्सीज किंवा वेवलेंथ, राईट. फ्रिक्वेन्सीज ऑर वेवलेंथ असं लिहू शकतो आपण, राईट. तर इथं हॉट ऑब्जेक्टच्या जागी काय लिहायचं तुम्हाला, परफेक्टली ब्लॅक बॉडी करायचं फक्त, परफेक्टली ब्लॅक बॉडी रेडिएट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इन लार्ज रेंज ऑफ फ्रिक्वेन्सीज ऑर वेवलेंथ, राईट. आणि जे लार्ज रेंज आहे ते डिस्कस केलं किंवा ती स्टडी केली आपल्या लूमर आणि, राईट, लूमर आणि प्रिंगशेमनी, राईट. तर इथून लिहा पुन्हा, लूमर अँड प्रिंगशेम स्टडीड द एनर्जी डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन ॲज फंक्शन ऑफ वेवलेंथ. बघा, फंक्शन ऑफ वेवलेंथ म्हणलं येतं, राईट. म्हणजे ह्या ग्राफमध्ये तुम्हाला अलॉंग एक्स ॲक्सिस वेवलेंथ घ्यायचं आहे आणि अलॉंग वाय ॲक्सिस रेडियंट पॉवर पर युनिट एरिया आहे. इथं जरी मेन्शन रेडियंट पॉवर केलं असलं तर रेडियंट पॉवर पर युनिट एरिया आहे. ओके, सो लूमर कोण अभ्यास केला, लूमर आणि प्रिंगशेम स्टडीड द एनर्जी डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन ॲज फंक्शन ऑफ वेवलेंथ. त्यांनी काय केलं, दे केप्ट द सोर्स ऑफ रेडिएशन ॲट अ डिफरंट टेम्परेचर अँड मेजर्ड रेडियंट पॉवर करस्पॉन्डिंग टू डिफरंट वेवलेंथ्स. ओके, these measurements were represented graphically in the form of curves showing variation of radiant power per unit area. बघा लक्षात घ्या, व्हेरिएशन ऑफ रेडियंट पॉवर पर युनिट एरिया. तर हे आहे वाय ॲक्सिसवर, ॲज फंक्शन ऑफ वेवलेंथ म्हणजे हे आहे एक्स ॲक्सिसवर, ॲट अ डिफरंट कॉन्स्टंट टेम्परेचर्स, राईट. आणि त्यानंतर तुम्हाला फिगर काढायची आहे, जे 3.5 म्हणजे ही वरची फिगर आहे, स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर रेडिएटेड बाय body indicate power radiated at different temperature, different wavelength. Okay, so
एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन इंडिकेट दॅट द स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन डिपेंड, हे इम्पॉर्टंट वाक्य आहे बघा, हे एक वाक्य लिहा तुम्ही. सो एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन इंडिकेट दॅट द स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन डिपेंड ओनली ऑन द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. कशावर डिपेंड आहे? ॲब्सोल्यूट टेम्परेचर अँड इंडिपेंडंट ऑफ मटेरियल. ओके, परफेक्टली ब्लॅक बॉडीचं मटेरियल काय त्याच्यावर डिपेंड नाही. ओके, तर हा ग्राफ काढायचा आपल्याला बघा. अलॉंग वाय ॲक्सिस काय? रॅडियंट पॉवर पर युनिट एरिया. ओके, इथं काय पाहिजे? पर युनिट एरिया. ओके, पर युनिट एरिया पाहिजे इथं, तुम्ही लिहा इथं. आणि इथं एक्स ॲक्सिसचा वेवलेंथ नॅनोमीटर आहे. तर बघा 500, 1000, 1500 अशी वेवलेंथ आहे. तर कव बघा कसा आहे बघा. या कवून तुम्हाला लक्षात आलं की टेम्परेचर 3000 केल्विन होतं. किती आहे? 3000 केल्विन, राईट. त्यावेळेस काय होईल बघा, राईट. ॲक्च्युली हे कुठं पाहिजे बघा, कोणत्या रेंजवे? जर टेम्परेचर वाढलं तर कवची हाईट वाढायली, राईट. बघा आणखी टेम्परेचर वाढलं, आणखी टेम्परेचर वाढलं, कवची हाईट वाढत आहे. कळलं का? आणि हे जे लॅम्बडा मॅक्स आहे, हे लॅम्बडा मॅक्स डावीकडे शिफ्ट होत आहे. ओके, सो म्हणजे आपल्याला कळलं की टेम्परेचर वाढलं बॉडीचं, राईट. हे 3000 केल्विनला आहे, 4000ला आहे, 5000 आहे, 5500ला. ओके, तर जसं जसं टेम्परेचर वाढेल तसं तसं लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू वाढायली आणि प्रत्येक वेवलेंथला जी रॅडियंट एनर्जी आहे त्याचंसुद्धा इंटेन्सिटी वाढायली. ओके, आणि त्यानंतर तुम्हाला बघा हे 2-3 वाक्य लिहिले की डायग्राम काढा. डायग्राम काढल्यानंतर तुम्ही ते कन्क्लुजन लिहा किंवा ऑब्झर्वेशन्स लिहा. ऑब्झर्वेशन्स फ्रॉम द कर्व, राईट. तर 6 ऑब्झर्वेशन्स आहेत बघा. ऑब्झर्वेशन लिहायला हाय काय करू नका. ओके, सो पहिलं ऑब्झर्वेशन काय आहे? ॲट अ गिवन टेम्परेचर द एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. बरोबर आहे का? युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड केव्हा असली असती? जर ग्राफ असा एकदम हॉरिझॉन्टल असला असता, तर म्हणजे ह्या वेवलेंथला तेवढीच रॅडियंट एनर्जी, या वेवलेंथला त्या वेवलेंथला, तर असा हॉरिझॉन्टल कर्व असला असता. पण हॉरिझॉन्टल आहे का? हा असा कर्व आहे बघा, राईट. त्याच्यामुळे म्हणतात ते की नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड, नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड इन द स्पेक्ट्रम. ओके, दुसरं काय म्हणते? ॲट अ गिवन टेम्परेचर रॅडियंट पॉवर इनिशियली इन्क्रीजेस. बघा रॅडियंट पॉवर काय व्हायला अगोदर? वाढायला आहे. इनिशियली इन्क्रीज व्हायला आहे. देन इनिशियली इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन वेवलेंथ रिचेस इट्स मॅक्सिमम. बघा वेवलेंथ वाढायली तर अगोदर रॅडियंट पॉवर वाढायला आहे, पुन्हा मॅक्सिमम व्हायला आहे, पुन्हा काय व्हायला आहे? मॅक्सिमम व्हायला आहे, राईट. आणि पुन्हा डिक्रीज व्हायला आहे. ओके, इनिशियली इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन वेवलेंथ रिचेस इट्स मॅक्सिमम अँड देन डिक्रीजेस द वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू द रेडिएशन ऑफ मॅक्सिमम इंटेन्सिटी. तर बघा ही वेवलेंथ जी मॅक्सिमम इंटेन्सिटीचं आहे, तर ह्या कर्वमध्ये ही, या कर्वमध्ये ही वेवलेंथ, म्हणजे ही वेवलेंथ इथं काढायची आपली. या कर्वमध्ये ही वेवलेंथ, या कर्वमध्ये ही वेवलेंथ, राईट. ही इथं वेवलेंथ. सो काय म्हणते? इमिसिव्ह पॉवर जो आहे, द वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू रेडिएशन ऑफ मॅक्सिमम इंटेन्सिटी इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ टेम्परेचर. आणि हेच आहे VM डिस्प्लेसमेंट ऑफ, राईट. रेडिएटिंग बॉडीच्या टेम्परेचरवर डिपेंड आहे लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू. ओके, आता हे जे कर्व आहे, हा जो कर्व आहे, हा कर्व, या कर्वच्या खालचा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो एरिया अंडर कर्व. कळलं का? लक्षात घ्या. तर हा कर्व आहे बघा इथं, हे वाय हे ॲक्सिस आणि हा कर्व. ओके, ह्याच्या खालचा जो पार्ट आहे हा सगळा, ह्याला आपण म्हणतो एरिया अंडर कर्व. काय म्हणतो आपण याला? एरिया अंडर कर्व. आणि एरिया अंडर कर्व काय देते तिथं सांगितलं बघा. सो एरिया अंडर कर्व रिप्रेझेंटेड टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम पर युनिट एरिया बाय द ब्लॅक बॉडी. ओके, ॲट ऑल वेवलेंथ, राईट. तर बघा ह्या वेवलेंथला एवढी रेडिएशन एनर्जी इमिट केली, या वेवलेंथला एवढी केली, या वेवलेंथला एवढी केली, एवढी केली, आणि सगळ्याची बेरीज केली तर काय होईल? एरिया अंडर कर्व होईल. म्हणजे टोटल एनर्जी रेडिएटेड. एरिया अंडर कर्व रिप्रेझेंट द टोटल एनर्जी इमिटेड म्हणा किंवा रेडिएटेड म्हणा पर युनिट टाईम पर युनिट एरिया बाय द ब्लॅक बॉडी ॲट ऑल वेवलेंथ्स. ओके, त्यानंतर 4 नंबरचं कन्क्लुजन बघा. पीक ऑफ द कर्व शिफ्ट टुवर्ड्स लेफ्ट. बरोबर आहे का? किंवा शॉर्टर वेवलेंथ दॅट इज व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा मॅक्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. बघा टेम्परेचर वाढलं, बघा लक्षात घ्या. हे बघा 3000ला पीक इथं होता, 4000ला पीक इथं आला, 5000ला पीक इथं आला, बघा 5500ला आणखी इकडं आला, राईट. म्हणजे टेम्परेचर वाढलं की पीक कुठं शिफ्ट व्हायला आहे? लेफ्ट साईडला शिफ्ट व्हायला आहे. म्हणजे कुठं? शॉर्टर वेवलेंथला शिफ्ट व्हायला आहे. आणि ते जर टेम्परेचर कमी झालं तर राईट साईडला शिफ्ट व्हायला आहे असं म्हणू शकतो आपण. ओके, तर बघा द पीक ऑफ द कर्व शिफ्ट टुवर्ड्स लेफ्ट that is shorter wavelength, that is the value of lambda decreases with increase in temperature and इथं लिहा असं and vice versa, and vice versa. म्हणजे जर टेम्परेचर इन्क्रीज झालं
तर पीक लेफ्ट साईडला शिफ्ट व्हायला आहे. टेम्परेचर डिक्रीज झालं तर पीक राईट साईडला शिफ्ट होईल. ओके. त्यानंतर 5वं कन्क्लुजन म्हणते की हायर टेम्परेचर ॲट हायर टेम्परेचर द रेडियंट पॉवर और टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया ओके ॲट ऑल वेवलेंथ्स करस्पॉन्डिंग टू ऑल वेवलेंथ्स इनक्रीजेस. राईट. करस्पॉन्डिंग टू ऑल वेवलेंथ्स इनक्रीजेस म्हणजे सगळ्या वेवलेंथला वाढायला बघा. राईट. तर टेम्परेचर वाढलं की सगळ्या वेवलेंथचं रेडिएशन पॉवर वाढत आहे. टेम्परेचर वाढलं की सगळ्या वेवलेंथचं रेडिएशन पॉवर वाढत आहे. ओके. आणि फायनल 6वं कन्क्लुजन आहे at a temperature of 300 Kelvin around room temperature, most intense of these waves have wavelength of 5 into 10 to power minus 6 meter. Okay, 5 into 10 to power minus 6 meter. The radiant power is smaller for wavelength different from these values. ओके. म्हणजे काय म्हणते की रूम टेम्परेचरला हे काय होते, याची वेवलेंथ ही जवळपास 5 into 10 to power minus 6 मीटरपर्यंत असते. कळलं का. आणि ही कुठं असते, ही वेव असते इन्फ्रारेड रिजनमध्ये. कुठं असते, इन्फ्रारेड रिजनमध्ये असते. ओके. सो इथे दिले बघा, दीज आर इन्फ्रारेड रेडिएशन्स. कळलं का. सो प्रॅक्टिकली ऑल द रेडियंट एनर्जी ॲट दिस टेम्परेचर इज कॅरीड बाय द वेव्ज लॉंगर दॅन द करस्पॉन्डिंग टू रेड लाईट. राईट. तर विबजॉरमध्ये आपल्याकडे जे विबजॉर आहे, राईट, विजिबल रिजनमध्ये काय आपल्याकडे विबजॉर VIBGYOR हे विजिबल रिजन आहे. तर रेडच्या इकडच्या साईडला लॉंगर वेवलेंथ आहे, हे IR आहे म्हणजे इन्फ्रारेड, आणि इकडच्या बाजूला UV आहे. ह्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा स्पेक्ट्रम म्हणतो. ओके. तर आपण रूम टेम्परेचर रेडिएशन येतात ते सगळे कोणत्या रिजनमध्ये येतात, तर रेड साईडपेक्षा जास्त लॉंगर वेवलेंथ म्हणजे IR रिजनमध्ये येतात. हे त्याला सांगायचं इथं. ओके. तर अशा प्रकारे हे 6 ऑब्झर्वेशन्स तुम्हाला लिहायचे आहेत. डायग्राम काढायचे आहे बघा, इथं डायग्राम आहे. ओके. आणि हे सुरुवातीचे काही पॉईंट आणि डेफिनेशन परफेक्टली ब्लॅक बॉडीची. ओके. तर अशा प्रकारे हा जवळपास 4 मार्काचा प्रश्न आहे. ओके. तर तुम्हाला समजलं असेल, सांगितलं त्याप्रमाणे बुकमध्ये बघून उत्तर तयार करा. ओके. तर क्वेश्चन नंबर 10 पाहूया. ओके. क्वेश्चन नंबर 10 पाहूया. स्टेट अँड प्रूव्ह किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. क्वेश्चन नंबर 10 आहे बघा. स्टेट अँड प्रूव्ह किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. राईट. किर्चॉफ्स लॉ सांगायचं आहे. तर पहिला स्टेट म्हणलेलं आहे. स्टेटमेंटला तुम्हाला 1 मार्क आहे आणि प्रूफला जवळपास 2 मार्क म्हणजे 3 मार्काच्या जवळपास क्वेश्चन आहे. मिनिमम 3 मार्क्स आणि मॅक्सिमम 4 मार्क्स. ओके. तर स्टेटमेंट बघा, स्टेटमेंट काय आहे, तर याच्या 2 प्रकारे स्टेटमेंट देऊ शकतो आपण. ओके. तर पहिली स्टेटमेंट आहे कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ इमिशन फॉर एनी बॉडी. कळलं का. शॉर्टमध्ये सांगाल तुम्हाला मी सर. मग आपण लिहूया द कोएफिशियंट ऑफ a body at given temperature is equal to एक मिनट, द कोएफिशियंट ऑफ absorption आहे ना, द कोएफिशियंट ऑफ absorption of a body at given temperature is equal to coefficient of emission. ओके. तर पहिले सोपी स्टेटमेंट आहे कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ इमिशन. ओके. आणि कोएफिशियंट ऑफ इमिशन सुद्धा ॲट सेम टेम्परेचर म्हणजेच A इक्वल टू E. राईट. पण आपल्याला माहिती आहे बट आपण लिहिलं A इक्वल टू E. बट काय, E इक्वल टू आहे आपल्याकडे E अपॉन EB. फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, E इक्वल टू E अपॉन EB. राईट. म्हणून आपल्याकडे काय होईल, A इक्वल टू E अपॉन EB. काय केलं आपण, ह्या ईच्या जागी E अपॉन EB ठेवलं. तर EBला इकडे घ्या आणि Eला इकडे घ्या. ह्याच्यावर आपल्याला भेटते EB इक्वल टू E अपॉन A. आणि ह्याच्यावर आपण दुसरी स्टेटमेंट देतो. सो EB म्हणजे काय, EB म्हणजे आहे इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इक्वल टू E म्हणजे काय, इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी आणि डिवाइड बाय काय आहे A म्हणजे कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन. तर दुसरी स्टेटमेंट बघा, ही पहिली स्टेटमेंट आहे, दोन्ही स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे इथं. दुसरी स्टेटमेंट आहे द इमिसिव्ह
पॉवर, ह्याला बुकमध्ये बघा आर वापरलेला आहे, लक्षात घ्या. इथं ईला आर वापरलेला आहे आणि ई बीला आर बी वापरलेला आहे आपल्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये. ओके, न्यू सिलेबसच्या. त्याला कन्फ्यूज होऊ नका. ही ईच जागी आर वापरा, ई बीच जागी आर बी वापरा. ओके. द इमिसिव्ह पॉवर ऑफ अ परफेक्टली ब्लॅक बॉडी, पी बी बी म्हणजे काय, परफेक्टली ब्लॅक बॉडी, इज इक्वल टू, कशाचा बरोबर आहे, हे भागाकार आहे बघा. भागाकारला आपण म्हणतो रेशिओ ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी at a temperature and its coefficient of absorption. Right. So emissive power of perfectly black body is equal to ratio of its emissive power of ordinary body at a particular temperature and its coefficient of absorption. ते रेशिओ भागाकार. ओके, ते स्टेटमेंट झाले. नेक्स्ट आहे आपलं प्रूफ. नेक्स्ट काय आहे, प्रूफ. ओके, तर प्रूफ तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. ठीक आहे. प्रूफ तर प्रूफसाठी आपल्याला काय करावं लागतं, एक कॉन्स्टंट टेम्परेचर इन्क्लोजर घ्यावं लागते. कळलं का, ते असं एक कॉन्स्टंट टेम्परेचर इन्क्लोजर म्हणजे जर टेम्परेचर चेंज होणार नाही. ओके, कॉन्स्टंट टेम्परेचर इन्क्लोजर घ्यावं लागतं आपले. ओके, सो दिस इज अ कॉन्स्टंट टेम्परेचर इन्क्लोजर. आणि याच्यामध्ये आपल्याला दोन बॉडी ठेवायच्यात. एक ऑर्डिनरी बॉडी आहे आणि एक परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. ऑर्डिनरी बॉडीला आपण ओ म्हणतो, परफेक्टली ब्लॅक बॉडीला बी म्हणतो. ठीक आहे. काय आहे आपल्याकडे बघा, आणि हे थेऑटिकल प्रूफ आहे. हे काय, ह्याला काय म्हणतो आपण, थेऑटिकल प्रूफ किंवा थॉट एक्सपेरिमेंट. राईट. सो दिस इज थेऑटिकल प्रूफ किंवा थॉट एक्सपेरिमेंट. कळलं का. ओके, ह्याच्यासाठी काय बघा, एक कॉन्स्टंट टेम्परेचर इन्क्लूजर आहे. राईट. त्याच्यामध्ये दोन बॉडीज आहेत. एक आहे ऑर्डिनरी बॉडी आणि दुसरी आहे परफेक्टली ब्लॅक बॉडी. दोघांची साईज, शेप वगैरे सगळं सेम आहे. ओके, कळतंय. आता काय म्हणतंय, लक्षात घ्या. आपल्याकडे काय काय आहे बघा. हे समजा आपण म्हणलं की एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाईम, PUT म्हणजे पर युनिट टाईम, पर युनिट एरिया. बरोबर का. एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाईम, पर युनिट बाय ऑर्डिनरी बॉडी. बघा लक्षात घ्या. एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाईम, पर युनिट एरिया म्हणजे काय, इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी आपण लिहितो आर ने. राईट. सिमिलरली एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाईम, पर युनिट एरिया बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी, त्याला आपण आर बी म्हणतो. बरोबर का. आर कळालं आपल्याला, एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाईम, पर युनिट एरिया बाय ऑर्डिनरी बॉडी, आणि एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाईम, पर युनिट एरिया बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी, आर बी. ओके, कळलं का. ओके, आता आपण म्हणूया लेट क्यू इक्वल टू, काय म्हणलं आपण, क्यू इज एनर्जी इन्सिडंट पर युनिट टाईम, पर युनिट एरिया ऑन बोथ बॉडीज. बरोबर का. दोन्ही बॉडीजवर एनर्जी इन्सिडंट आहे क्यू. कळलं का. आता ह्या आलेल्या क्यू एनर्जीपैकी ऑर्डिनरी बॉडी किती एनर्जी अब्झॉर्ब करेल, ऑर्डिनरी बॉडी. सो एनर्जी ॲब्झॉर्ब्ड पर युनिट टाईम, पर युनिट एरिया बाय ऑर्डिनरी बॉडी. सगळीकडे का मला सांगा, ऑर्डिनरी बॉडी इक्वल टू किती आहे, तुम्हाला माहिती आहे, ए क्यू. राईट. कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन आहे ए, आणि क्यू ही एनर्जी आलेली आहे सगळी. राईट. तर सगळी एनर्जी कारण आपल्याला माहिती आहे ए इज इक्वल टू क्यू ए अपॉन क्यू. तर क्यू ए काय होईल, क्यू ए इज इक्वल टू ए क्यू. राईट. तर हे मला आपण एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाईम, पर युनिट एरिया इज ए क्यू आहे. ओके, एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाईम, पर युनिट एरिया काय आहे, ए क्यू आहे. राईट. याच्या पुढे इथं लिहूया आपण. ओके, आता लक्षात घ्या, ऑर्डिनरी बॉडीजसाठी बघा, लक्षात घ्या. राईट. एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाईम, पर युनिट एरिया. ओके, एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाईम, पर युनिट एरिया आर आहे त्याचं. बरोबर की नाही, काय आहे, आर. आणि एनर्जी
ॲब्झॉर्ब पर युनिट टाईम पर युनिट एरिया इज इक्वल टू ए क्यू आहे कोणाचं ऑर्डिनरी बॉडीचं. आता आपण म्हणूया एनर्जी ॲब्झॉर्ब्ड पर युनिट टाईम पर युनिट एरिया बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी इज इक्वल टू काय येईल क्यूच येईल. परफेक्टली ब्लॅक बॉडीचं काय येईल क्यू येईल. कळलं का परफेक्टली ब्लॅक बॉडीचं काय येईल क्यू येईल राईट. म्हणजे आता बघा आपण याच्यावर म्हणू शकतो ह्याला काय म्हणू आपण ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणू राईट. ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणू. ह्याला इक्वेशन नंबर 3 म्हणू. हे वालं वाटलं तर राईट 3 आणि ह्याला 4 म्हणू. कळलं का 1 आणि 3 हे ऑर्डिनरी बॉडीसाठी आहेत आणि 2 आणि 4 हे परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी आहेत. ओके तर कॉन्स्टंट टेम्परेचर असल्यामुळं सो ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर एनर्जी रेडिएटेड इज इक्वल टू एनर्जी ॲब्झॉर्ब्ड. ओके एनर्जी रेडिएटेड किती आहे मला सांगा. एनर्जी रेडिएटेड ऑर्डिनरी बॉडीसाठी आर. सो फ्रॉम 1 and 3 राईट. एनर्जी रेडिएटेड किती आहे आर आहे. एनर्जी ॲब्झॉर्ब किती आहे ए क्यू आहे. तर आपल्या इक्वेशनला आर इज इक्वल टू ए क्यू. कळलं का ह्याला इक्वेशन नंबर 5 म्हणा. चला फ्रॉम 2 and 4 बघा 2 काय म्हणते परफेक्टली ब्लॅक बॉडीनं रेडिएट केलेली आणि 4 म्हणते परफेक्टली ब्लॅक बॉडीनं ॲब्झॉर्ब केली. ते झालं आर बी इक्वल टू क्यू. ह्याला 6 म्हणा. बघा ओके म्हणजे आपल्याला भेटलं आर इज इक्वल टू ए क्यू आणि आर बी इक्वल टू क्यू. ओके कारण कारण कॉन्स्टंट टेम्परेचर आहे आणि कॉन्स्टंट टेम्परेचरला एनर्जी रेडिएटेड इज इक्वल टू एनर्जी ॲब्झॉर्ब्ड. ओके तर 5ला 6ने डिवाइड करू. डिवाइड इक्वेशन 5/6 काय होईल आपल्याला आर अपॉन आर बी इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू. क्यू कॅन्सल झालं बघा आलं आपलं उत्तर. सो आर इक्वल टू ए आर बी किंवा आर बी इक्वल टू आर अपॉन ए राईट. तर आपण ईच्या फॉर्ममध्ये घेतलं होतं तुम्हाला म्हणलं मी ईच्या ठिकाणी तुम्ही आर ई लिहू शकता. सो ई इज इक्वल टू आर अपॉन आर बी. तसंच ए इज इक्वल टू आर अपॉन आर बी. सो ई बी इज इक्वल टू आर अपॉन आर. तर सॉरी ई अपॉन ए. तर इथं आर बी लिहू शकतो आपण. तर आर बी इक्वल टू आर अपॉन ए. तर हे इक्वेशन लावलं आर बी इज इक्वल टू आर अपॉन ए. किंवा आपण असं म्हणू शकतो आर अपॉन आर बी इक्वल टू ए. बट आर अपॉन आर बी काय आहे आर अपॉन आर बी आहे ई. सो ई इज इक्वल टू ई. ओके तर अशा प्रकारे याचा आपण प्रूफ देऊ शकतो. थेऑटिकल प्रूफ आहे थोडंसं थेऑटिकल पार्ट आहे इमॅजिन करावं लागते आपल्याला राईट. तर काय म्हणलं आपण बघा आपण म्हणलं एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाईम पर युनिट एरिया बाय परफेक्टली ऑर्डिनरी बॉडी इज आर आणि परफेक्टली ब्लॅक बॉडी इज आर बी. तसं क्यू इन्सिडेंट एनर्जी असेल तर ऑर्डिनरी बॉडी काय करेल ए क्यू ॲब्झॉर्ब करेल आणि परफेक्टली ब्लॅक बॉडी किती ॲब्झॉर्ब करेल क्यू ॲब्झॉर्ब करेल. आणि कॉन्स्टंट टेम्परेचरला एनर्जी रेडिएटेड इज इक्वल टू एनर्जी ॲब्झॉर्ब्ड राईट. सो 1 आणि 3 आपल्याला भेटलं आर इज इक्वल टू ए क्यू आणि 2 आणि 4 भेटलं आपल्याला आर बी इज इक्वल टू क्यू. डिवाइड केलं आर अपॉन आर बी इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू. क्यू कॅन्सल झालं राईट. सो आर अपॉन आर बी काय आहे ई आहे. तर आपण इथूनच लिहू शकतो बघा इथूनच आपण लिहू शकतो ई इक्वल टू ए. ओके आणि आर अपॉन आर बीला इकडे घेऊन गेलो आपण आर बीला. तर आर इज इक्वल टू ए आर बी. आर बी इथंच ठेवलं एला डिवाइड केलं आर बी इज इक्वल टू आर अपॉन ए. तर ही झाली तुमची दुसरी स्टेटमेंट. ओके तर अशा प्रकारे इथं आपण किर्चॉफ्स लॉचं स्टेटमेंट आणि प्रूफ दिलेलं आहे. तर क्वेश्चन 7, 8, 9, 10 झालेले आहेत या व्हिडिओमध्ये. ओके थोडेसे थिओटिकल प्रश्न असल्यामुळे तुम्हाला बोर झाला असेल मे बी पण कृपया त्याचं व्यवस्थित उत्तर लिहून घ्या. ओके आणि तुमच्या मित्रापर्यंत त्यांना शेअर करा लाईक करा कमेंट करा. ओके काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. तुमचे कमेंट्स इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. ओके थँक्यू व्हेरी मच.